उद्यापासून 3 दिवसाचा महाराष्ट्राचा महापर्यटन महोत्सव महाबळेश्वरला या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि त्यालासुद्धा अत्यंत चांगला प्रतिसाद राज्यातल्या जनतेकडून या ठिकाणी मिळेल। शुभारंभाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब येणार आहेत। दुसऱ्या दिवशी महामहिम राज्यपाल CP राधाकृष्णन साहेब येणार आहेत आणि समारोपाला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी येणार आहेत। आपण टेंट सिटी उभा केलेली आहे। फ्लोटिंग मार्केट वेण्णा लेकमध्ये या ठिकाणी केलेलं आहे। पॅराग्लायडिंगची सोय आहे, हेलिकॉप्टर राईडची सोय आहे। प्रतापसिंह गार्डनमध्ये आपण किल्ल्यांचं प्रदर्शन, मुलांनी बनवलेले स्वराज्यातले किल्ले ते बनवलेले आहेत। शस्त्रांचं प्रदर्शन आहे। फूड म्हणजे खाऊ गल्ली ज्याला म्हणतो आपण, फूड मेला, खाद्य जत्रा त्याचं आयोजन केलेलं आहे। 3 तारखेला कार्निवल परेड म्हणजे जशी आपण उत्सवामध्ये करतो तशी महाराष्ट्राची पारंपरिक कार्निवल परेडसारखं एक लोकधारा त्याचंसुद्धा आयोजन केलेलं आहे आणि खूप चांगलं नियोजन पर्यटन विभागाने केलं आहे। महाराष्ट्रातल्या जनतेनं या पर्यटन महोत्सवामध्ये सहभागी व्हावं अशी या निमित्ताने मी महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करतो। मोठ्या प्रमाणात जर पर्यटक येतील तर त्या पद्धतीनं जे काही उपाययोजना असतील किंवा रस्त्याचा जो काही बदल असेल तो पण या बाबतीत पोलीस प्रशासनाने सर्व नियोजन जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पोलीस अधीक्षकांनी केलेलं आहे। काही ठिकाणी एकतर्फी वाहतूक करण्याचा निर्णयसुद्धा घेतलेला आहे। 4 ते 5 ठिकाणी वाहनतळ पार्किंगची सुविधा या ठिकाणी केलेली आहे। जिल्हा पोलीस दलातला ॲडिशनल फोर्स तिथं आपण डिप्लॉय केलेला आहे। अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे। पेट्रोलिंग सतत राहील, कुठेही वाहतूक अडथळा होणार नाही, वाहतूक कोंडी होणार नाही याचं पूर्ण नियोजन जिल्हा प्रशासनाने, जिल्हाधिकाऱ्यांनी, पोलीस अधीक्षकांनी केलेलं आहे।